नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात, केक कसा बनवायचा, त्याचा आपण आयसिंग कसं करायचं, केक कसा कट करायचा. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तसेच गनाश कसं बनवायचं, ते केकवरती यूज कसं करायचं, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला स्किप अजिबात करू नका आणि भरपूर अशा टिप्स सहित आज आपण इथे केक रेडी करणार आहोत. इथे मी चॉकलेट फ्लेवरचा केक बनवणार आहे. आपण इथे 6 इंचाचा टीन घेतलेला आहे. याला मी छान असं ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे. सगळीकडे ऑइल लावून घेतलेला आहे आणि बटर पेपर सेट करून घेतलेला आहे. इथे मी 240 ml चा जो कप आहे तो पूर्ण सपाट असा भरून घेतलेला आहे. तसं तर 1 पाऊंडचा केक बनवण्यासाठी 180 ग्रॅम इतकं प्रीमिक्स लागतं, पण आपण थोडंसं एक्स्ट्राच घेऊन चालायचं. कारण नंतर आपण बेक तयार झाल्यावर जो केक कट करतो, वरती जो डोम शेप वगैरे येतो तो कट करून टाकावा लागतो. त्यामुळे वजनाला कमी भरता कामा नये याच्यासाठी थोडं एक्स्ट्राच घेऊन चालायचं. इथे बघा, मी चाळणीमध्ये प्रीमिक्स छान असं चाळून घेतलेलं आहे. चाळून घेतल्याशिवाय तुम्ही केक बनवायला प्रीमिक्स अजिबात वापरायचं नाही. इथे मी त्याच कपाने 1 कप होईल इतकं पाणी घेतलेलं आहे, पण इतकं लागणार नाही. अर्धा कप होईल इतकंच पाणी लागणार आहे. यामध्ये आपला जो केक बनवण्याचा बॅटर आहे तो रेडी होणार आहे. इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून सगळं बॅटर आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं बॅटर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ऑइलही टाकायचं आहे. ऑइल टाकल्याच्या नंतर सगळं आपल्याला बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ऑइल टाकल्याने काय होते, स्पंज आपला जो बेक होतो तो एकदम सॉफ्ट आणि स्लूपी असा तयार होतो. म्हणून याच्यासाठी ऑइल टाकणं गरजेचं आहे. इथे मी 1 चमचा होईल इतकं ऑइल टाकलेलं आहे. ते आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे. याच्या आधी मी 10 मिनिटे गॅसवरती पातेलं प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलं होतं. केक बेक आपण त्यातच करून घेणार आहोत. फक्त 20 मिनिटामध्ये आपला केक इथे बेक होणार आहे. आपण हे बॅटर टीनमध्ये ओतून घेऊयात. मैत्रिणींनो, केक बेक करण्यासाठी तुम्हाला OTGची काहीही गरज नाही. अगदी घरात तुम्ही गॅसवरती सुद्धा केक बनवून रेडी करू शकता आणि आपल्याला तव्यावरती सुद्धा केक बनवता येतात, पातेल्यामध्ये सुद्धा केक बनवता येतात आणि अगदी कढईमध्ये सुद्धा केक आपण बनवू शकतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. इथे मी 6 इंचाच्या टीनमध्ये आपलं जे बॅटर रेडी झालं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला खालून थोडंसं टॅप टॅप करायचं आहे. व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. जे आपण बॅटर बेक होण्यासाठी ठेवलेलं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून. इथे आपला स्पंज बनवून रेडी झालेला आहे. बघू शकता किती छान असा बेक झालेला आहे. आपण आता याची लेयर्स कट करून घेऊयात. सर्वात अगोदर आपल्याला जी वरची लेयर असते ती पूर्णपणे कट करून घ्यायची आहे. आता आपण चाकूच्या मदतीने साईडला 3 कट मारून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे 3 लेयर्स कट करून घ्यायचे आहेत, म्हणून अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे आहेत. कट्स मारल्यामुळे काय होतं की ज्या लेयर्स आपण धाग्याने कट करणार आहोत त्या एकदम छान अशा न तुटता लेयर्स निघतात. आता आपण धाग्याच्या मदतीने आपल्या तिन्ही लेयर्स कट करून घेणार आहोत. बघू शकता मी धाग्याच्या मदतीने कशा पद्धतीने लेयर्स कट करून घेत आहे. आपल्याला एकदम धागा आतमध्ये साईडने कव्हर करून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने ओढायचा आहे. बघू शकता किती छान असा आपला केकसुद्धा बेक झालेला आहे आणि लेयर्ससुद्धा न तुटता किती छान अशी निघलेली आहे. आता आपण दुसरी लेयरसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेऊयात. ही लेयरसुद्धा बघू शकता किती छान अशी निघलेली आहे. लेयर्स कट करताना एका हाताने आपल्याला
प्रेस करायचं आहे. याने काय होते, लेयर्स कट होताना तुटणार नाहीत. शकता किती छान अशा आपल्या लेयर्स तिन्हीही कट करून झालेल्या आहेत. आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात. मी इथे अगोदरच गनाश बनवून घेतलेलं होतं आणि चॉकलेट सिरपसुद्धा बनवून घेतलेलं होतं आणि क्रीमसुद्धा मी इथे बनवून घेतलेली होती. बघू शकता चॉकलेट गनाश आपलं किती छान असं बनलेलं आहे. चॉकलेट गनाश बनवण्यासाठी तुम्ही व्हिपिंग क्रीमचा, अमूल क्रीमचा आणि दुधाचा या तिन्हीपैकी कोणत्याही एका लिक्विडचा वापर करू शकता. इथे बघू शकता मी थोडंसं आज वेगळ्या पद्धतीने केक बनवणार आहे. आपल्या केकची जी टेस्ट आहे ती अजून वाढणार आहे. इथे मी खाली बटर पेपर ठेवून दिलेला आहे. त्याच्यावरती अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे आणि जी क्रीम आपण व्हिप करून घेतलेली आहे ती छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे. आता आपण इथे ज्या 3 लेयर्स कट करून घेतलेल्या आहेत त्यातली जी मधली लेयर्स असते ती खाली ठेवून द्यायची आहे. याने काय होते, जो मधला लेयर आपण कट करून घेतलेला आहे तो एकदम छान असा शेपमध्ये कट झालेला असतो. जो फर्स्टचा जो लेयर आहे तो थोडासा कटिंग वगैरे केल्यामुळे खाली वर झालेला असतो. त्यामुळे तो मध्येच सेट करायचा. क्रीममध्ये तो एकदम मॅच होऊन जातो. त्यामुळे त्याला मध्ये आपण स्प्रेड करून घ्यायचा आहे. इथे मी चॉकलेट सिरपने बेसला सोक करून घेतलेला आहे. वरती थोडंसं चॉकलेट गनाशसुद्धा टाकलेला आहे आणि आता आपण क्रीमची लेयर देऊन घेऊयात. इथे मी क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे. सोबतच साईडला सुद्धा जी आपली क्रीम येते ती सुद्धा आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने ज्या आपल्या वरच्या लेयर्स आपण ठेवून देणार आहोत त्या इझिली याच्यावरती सेट होतात. थोडंही इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला केक थोडासा आडवा किंवा वाकलेला असा सुद्धा दिसणार नाही. म्हणून ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता आपण याच्यावरती 2 चमचे होईल इतकं चॉकलेट गनाश टाकून घ्यायचं आहे. हे गनाश मी फक्त 10 मिनिटामध्ये बनवून रेडी केलेलं होतं. याची रेसिपी नेक्स्ट टाईम मी नक्की शेअर करेन. आता आपल्याला पॅलेट नाईफने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी सगळीकडे गनाशसुद्धा स्प्रेड करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावरती चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत. इथे मी छोटे चॉकलेट चोको चिप्स वापरणार आहे. हे आपल्याला बेकरी शॉपमध्ये आणि केक मटेरियल शॉपमध्ये सुद्धा इझिली मिळतात. याने केकला थोडी चांगली अशी चव येते. आता आपण दुसरी लेयर सेट करून घेऊयात. बघू शकता मी मध्ये जी आपल्यात सगळ्यात वरची जी लेयर आपण कट करून घेतलेली होती ती सेट केलेली आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे. लेयर्स कशीही तुटलेली असो किंवा वाकडी असो पण केक आपला किती छान असा आयसिंग होणार आहे. आता मी याला चॉकलेट सिरपने सोप करून घेतलेला आहे. याच्यावरती आपल्याला चॉकलेट गनाशसुद्धा टाकायचा आहे. अशा पद्धतीने पॅलेट नाईफने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती क्रीमची लेयर देऊयात. इथे मी क्रीमसुद्धा स्प्रेड करून घेतलेली आहे. आता आपण सगळीकडे क्रीम स्प्रेड करून झाल्यानंतर साईडने पॅलेट नाईफच्या मदतीने साईडने सुद्धा क्रीम लावून घ्यायची आहे. याने काय होते, आपल्या जो केकचा बॅलन्स आहे तो व्यवस्थित राहतो आणि जी आपण वरती लेयर देणार आहे ती सुद्धा छान अशी सेट होते. म्हणून साईडने सुद्धा केकसोबत तुम्हाला क्रीम लावून घ्यायची आहे. आता आपण इथे चॉकलेट गनाश टाकून घेऊयात. अशा पद्धतीने तुम्ही केक जर बनवला, एकदा बनवाल तर सारखेच बनवून खाल आणि ही टेस्ट खूप छान लागते. ह्या ट्रिकने नक्की केक बनवून बघा. खूप छान असा टेस्टला लागतो. अगदी बेकरीत सुद्धा असा तुम्हाला भेटणार नाही इतका छान टेस्टला लागतो. आता आपण छान अशी सगळीकडे गनाश स्प्रेड करून घेतलेली आहे. याच्यावरती थोडे चोको चिप्ससुद्धा टाकून घ्यायचे आहेत. चोको चिप्स टाकून इथे माझे झालेले आहेत. आता मी जी आपली तिसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेणार आहे. बघू शकता ही
मी बेक केलेल्या केकची तिसरी लेयर आहे. अशा पद्धतीने आपल्याला जी तळामधली लेयर असते तीच वरती ठेवून द्यायची आहे, कारण याने आपल्या केकला फिनिशिंग खूप छान येतं आणि क्रीम एक्स्ट्रा लागत नाही, जितकी पाहिजे तितकीच लागते. म्हणून अशा प्रकारे तुम्हीसुद्धा सगळ्यात वरती अशी तिसरी लेयर लावून घ्यायची आहे. इथे मी सगळीकडे क्रीमने स्प्रेड करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावरती चॉकलेट सिरपने सोप करून घ्यायचं आहे आणि थोडीशी क्रीम लावून सगळीकडे क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. क्रम कोटिंग करून नेहमी आपल्याला केक आपला कमीत कमी 5 ते 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. याने काय होतं, आपल्या केकचं आयसिंग खूप छान असं होतं. आपण लगेचच क्रीम लावून आयसिंग केलं तर केकचे जे क्रम्स आहेत ते क्रीमसोबतच लागून येतात. याने आपल्या केकचं आयसिंग व्यवस्थित होत नाही, म्हणून हे करणं गरजेचं आहे. क्रम कोटिंग करून झाल्याच्या नंतर मी फ्रीजमध्ये 5 मिनिटे केक ठेवून दिला होता आणि आता आपण याचं आयसिंग करून घेऊयात. बघू शकता केक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपली क्रीम जी आहे ती किती छान अशी स्प्रेड होत आहे. म्हणून आपल्याला केक फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता आपण वरतीसुद्धा क्रीम स्प्रेड करून घेऊयात. अशा पद्धतीने पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे आपल्याला क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे. आता आपण स्क्रॅपरने आपल्या केकला छान असं फिनिशिंग द्यायचं आहे. इथे मी मोठा स्क्रॅपर घेतलेला आहे. आपल्याला एकदम हलक्या हाताने स्क्रॅपर धरायचा आहे, अजिबात उचलायचा नाही आणि एका हाताने टर्न टेबल फिरवायचा आहे. अशा पद्धतीने केकचं फिनिशिंग खूप छान येतं. आता इथे आपण एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून घेऊयात. पॅलेट नाईफ नेहमी बाहेरून आत ओढायचा आहे. बाहेरून आत ओढल्यामुळे आपल्या केकचं फिनिशिंग खूप छान येतं. बघू शकता लेवलसुद्धा किती एकसारखी आलेली आहे. जास्त मेहनत करायची अजिबात गरज नाही. अशा पद्धतीने आपल्या केकचं खूप छान असं आयसिंग इथे झालेलं आहे. आता आपण झिगझॅगचं स्क्रॅपर वापरून आपल्या केकला साईडनी डिझाईन बनवून घेऊयात. अशा पद्धतीने बघू शकता बेकरीमध्ये केकला डिझाईन केली जाते ती या स्क्रॅपरने अशी केली जाते. खूप इझी आहे केक बनवणं. इथे बघू शकता आपल्या केकची साईडची जी डिझाईन आहे ती किती छान अशी बनवून रेडी झालेली आहे. आता आपण याच्यावरती चॉकलेट गनाशचे ड्रिपिंग करणार आहोत. इथे मी चॉकलेट गनाश अगोदर बनवून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने आपल्याला गाळणीच्या मदतीने पूर्ण गनाश असं चाळणीतून पाडून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं, चॉकलेट आपलं व्यवस्थित मेल्ट होत नाही, छोटे छोटे क्रम्स त्यामध्ये राहिलेले असतात, म्हणून हे करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण केकवरती गनाशचा वापर करतो तेव्हा पायपिंग बॅगमधून गनाश व्यवस्थित पडत नाही. म्हणून बघू शकता गनाश आपलं किती छान असं स्मूदी शायनी रेडी झालेलं आहे. आता आपण केकवरती याचे ड्रिपिंग करून घेणार आहोत. इथे मी पायपिंग बॅगमध्ये गनाश टाकून घेतलेला आहे. आता आपण अशा पद्धतीने ड्रिपिंग सोडायचे आहेत. बघू शकता किती छान असं आपले ड्रिप आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण डिझाईन कोणतीही गनाश वापरून बनवू शकतो. हा केक माझा ऑर्डरचा आहे आणि कस्टमरची डिमांड होती की काही जास्त डिझाईन बनवायची गरज नाही, एकदम नॉर्मलच डिझाईन बनवून द्या, चालेल आम्हाला. हे जे कस्टमर आहेत जवळजवळ 2 वर्ष झाली माझ्याकडूनच केक घेतात. ते बेकरीमध्ये अजिबात जात नाहीत. केक छोटा असो किंवा मोठा असो तो नेहमी माझ्याकडूनच केक घेतात. इथे बघू शकता मी सगळीकडे गनाश छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने असं सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे. आता आपण केकवरती क्रीमने डिझाईन बनवून घेऊयात. इथे मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरलेली आहे आणि N1 नोझल वापरलेलं आहे. नूरचं N1 नोझल आहे. बघू शकता अशा पद्धतीने फ्लावर्सची डिझाईन या नोझलने बनते आणि किती छान अशी स्मूथ आपली क्रीमसुद्धा आहे.
अशा पद्धतीने आपली सगळी डिझाईन बनवून रेडी झालेली आहे. आता आपण साईडची बॉर्डरसुद्धा करून घेणार आहोत. एकाच नोझलने तुम्ही दोन्हीही कामं करू शकता. बॉर्डरसुद्धा आणि डिझाईनसुद्धा नोझल चेंज करण्याची अजिबात गरज पडत नाही. इथे बघू शकता साधी सिंपल किती छान अशी डिझाईन आपली बनवून रेडी झालेली आहे. तसेच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता आपण याचे वजन करून बघूयात. 602 ग्रॅम इतकं वजन झालेलं आहे. या केकचे मी ₹350 इतके घेतले आहेत.